तर आज आपण बघणार आहे काय, तर बाकीच्या डेफिनेशन्स आणि थेरी. आपण एकदा डेफिनेशन समजून घेऊया, सगळ्या संपून टाकूया आणि मग आपण पुढे जाऊया. असं मी तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलंय. मी एक स्क्रीन शेअर करतोय, सगळ्यांना दिसतेय का बघा. जरा मेसेज करा मला, दिसतेय का नाही. स्क्रीन दिसतीये का बघा जरा प्लीज. येस, ओके, गुड. तर आपण काल फॉल्स अलार्म पर्यंत आलेलो. फॉल्स अलार्म हे बरोबर आहे का? ह्या डेफिनेशन पर्यंत आलेलो. ह्या डेफिनेशन पाठ करायचे आहेत सर्वांनी, ज्या काही महत्वाच्या मी ज्या सांगितल्या त्या. हा, त्यात थेरॉटिकल खूप आहेत, ज्या आपल्याला युजफुल पण नाहीये तेवढ्या, पण काही आहेत ज्या महत्वाच्या आहेत. हा, ऑटोमॅटिक फायर अलार्म सिस्टीम म्हणजे काय, परत फॉल्स अलार्म म्हणजे काय, an unwanted alarm caused by non-smoke containment such as dust and insect. म्हणजे स्मोक डिटेक्टरनं चुकीचा अलार्म दिलेला असतो. स्मोक डिटेक्टरनं काय केलेलं असतं, चुकीचा अलार्म दिलेला असतो ड्यू टू इन्सेक्ट्स अँड अदर थिंग्स. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याला फॉल्स अलार्म म्हणतोय. नेक्स्ट येते, नेक्स्ट पॉइंट आहे आपला फायर अलार्म कंट्रोल युनिट पॅनल. फायर अलार्म कंट्रोल युनिट पॅनल जे फायर अलार्मला काय करतं, कंट्रोल करतं. त्याचं जे पॅनल आहे, पूर्ण पॅनल, त्याला आपण फायर अलार्म कंट्रोल युनिट पॅनल म्हणतोय. इट इज अ सिस्टीम ऑफ कॉम्पोनंट. छोटे छोटे कॉम्पोनंटची ही एक सिस्टीम आहे. छोटे छोटे कॉम्पोनंट असतील, त्यात फोटो डिटेक्टर असेल, अलार्म सिस्टीम असेल, रिले सर्किट असेल, सर्किट ए असेल, सर्किट बी असेल, सगळं मिळून. बरोबर आहे का नाही? म्हणजे एखादा आपल्याला बनवायचंय काहीतरी, एखादं सर्किट बनवायचंय, त्या सर्किटमध्ये काय काय कॉम्पोनेंट येणार, ह्या सगळ्यांची सिस्टीम बनूनच ते सर्किट बनतं. बरोबर आहे का? ए system component that receives input from automatic and manual fire alarm device and may supply power to detection device and transporters or off premises transmitter इज कॉल्ड ॲज फायर अलार्म कंट्रोल पॅनल. जो काय करतो, इनपुट घेतोय कुणाकडून, सिग्नल कडून. ऑटोमॅटिक फायर अलार्म कडून काय घेतोय, सिग्नल घेतोय आणि तो पुढे देतोय. द कंट्रोल युनिट मे ऑल्सो प्रोव्हाइड ट्रान्सफर ऑफ पॉवर टू द notification appliances and transfer of condition to relay or devices connected to the control unit. Control unit. Okay. The fire alarm control unit can be local fire alarm control unit or master control unit. हे लोकल असू शकतं किंवा मास्टर असू शकतं. याची पूर्णच माहिती दिली. हा काय करतोय थोडक्यात, नीट ऐका. एकतर पॉवर तर देतोय, म्हणजे थोडक्यात पॉवर अलार्म कंट्रोल पॅनल सगळेच कामं करते बरं का. तो इनपुट घेतोय कुणाकडून, म्हणजे समजा सर्किट असा आहे उदाहरण, हा काय करणार आहे, फायर डिटेक्ट करणार आहे, आणि हा अलार्म आहे. याच्याकडून इनपुट घेऊन तो याला पण देणार आहे, या दोघांना पॉवर पण देणार आहे, आणि आउटर सर्किटला पण काय देणार आहे, इन्फॉर्मेशन देणार आहे. म्हणजे सगळी कामं काय करणार आहे, तो तुमचा कंट्रोल पॅनल करणार आहे. लक्षात येते का? मग आपली नेहमीची फेवरेट डेफिनेशन, फायरची डेफिनेशन. आता ही तुम्ही काय, तुम्ही म्हणाल सर आम्हाला एवढी मोठी डेफिनेशन येणार आहे का, तर तुम्ही फक्त सांगायचंय की फायर अलार्म कंट्रोल युनिट म्हणजे काय, विच ऑपरेट ऑल द devices or the system which operates the fire alarm system, okay, which is called as fire alarm control panel. Next, a chemical react, fire ची डेफिनेशन पाठच पाहिजे सर्वांना. इट इज ए केमिकल रिएक्शन, इट इज ए केमिकल रिएक्शन बिटवीन ऑक्सिजन कंबस्टाईल मटेरियल. बरोबर आहे, ऑक्सिजन आणि कंबस्टाईल मटेरियल मध्ये असतं. कधी, जेव्हा टेम्परेचर असेल, हीट असेल, वेअर रॅपिड ऑक्सिडेशन रिझल्ट, रॅपिड ऑक्सिडेशन होतं इन रिलीज ऑफ हीट, लाईट, फ्लेम ऑर स्मोक.
त्यातनं बाहेर काय पडतं, हीट, लाईट, फ्लेम अँड स्मोक. सिंपल आहे बाळांनो ही डेफिनेशन. पाठ करा, ही डेफिनेशन लागते आपणाला सारखी. ही डेफिनेशन नवीन विद्यार्थ्यांनी, सुमित म्हणा किंवा सुमित आहे, शुभम आहे, तुम्ही ही पाठच करायची आहे बाळांनो डेफिनेशन, कारण की ही डेफिनेशन ह्याच्या आधीच्या लोकांना माहित आहे सर्वांना. हा, तुम्ही ही पाठच करून ठेवायचे. A chemical reaction between oxygen and combustible material where rapid oxidation occurs gives, असं म्हणलं तरी चालतंय, रिलीज वगैरे म्हणण्यापेक्षा gives heat, light, flame or smoke. ठीक आहे. नेक्स्ट आहे फायर कमांड स्टेशन, फायर कमांड सेंटर. The principal location where the status of detection, alarm, communication and control system is displayed and from which the system has capability to manual control. म्हणजे ही पूर्ण बिल्डिंग आहे किंवा हा पूर्ण तुमचा वर्कशॉप आहे, याच्यामध्ये एक फायर कंट्रोल रूम असते. बरोबर आहे का? इथं कुठं आला फायर लागली तर तुमच्या इथल्या पॅनलवर दिसतं की या ठिकाणी आग लागलेली आहे. तुम्ही इथं मॅन्युअली काय करू शकता, त्याला कंट्रोल करू शकता. लक्षात आलं? इथं सगळे माहिती असणार आहे, इथं सगळे अप्लायन्सेस असणार आहे. थोडक्यात फायर स्टेशन, त्या ऑफिस, त्या प्रोजेक्टचं किंवा त्या एरियाचं काय ते फायर स्टेशन, त्याला फायर कमांड स्टेशन म्हणतोय आपण, आहे का नाही? द प्रिन्सिपल लोकेशन वेअर द स्टेटस ऑफ डिटेक्शन, अलार्म, कम्युनिकेशन अँड कंट्रोल सिस्टीम, म्हणजे तिथून कम्युनिकेशन पण होऊ शकतं तिथल्याशी. बरोबर, सगळ्याच गोष्टी इथं सेंट्रलाइज असणार आहेत. बरोबर आहे का? हे कुठेतरी एका ठिकाणी असणार आहे जिथून पूर्णपणे सगळं ऑपरेट होईल. नंतर आहे फ्लेम डिटेक्टर. बाळांनो ही डेफिनेशन लिहून ठेवायची सर्वांनी, आपल्याला लागणार आहे. लागती डेफिनेशन ही वापरली जाते खास करून किचन फायर मध्ये. अ डिव्हाइस दॅट डिटेक्ट द इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट और विजिबल रेडिएशन प्रोड्यूस बाय फायर. फायर मधून जी ज्वाला येते ना बाळांनो, ज्वाला म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे का नाही? दिस इज नथिंग बट ए रेडिएशन. दिस इज नथिंग बट ए रेडिएशन. मग ते इन्फ्रारेड असेल, विजिबल असेल किंवा अल्ट्राव्हायोलेट असेल. आता तुम्हाला जर ह्या दोन शब्दांचा अर्थ माहित नसेल तर तो पण एक्सप्लेन करतो. इन्फ्रारेड म्हणजे काय, विजिबल म्हणजे काय आणि अल्ट्राव्हायोलेट म्हणजे काय. कसं असतं, लाईट इज ए वेव्ह, लाईट इज ए वेव्ह. ऍक्च्युली इट हॅव अ ड्युएल नेचर, दोन्ही नेचर असतात त्याला, पार्टिकल नेचर पण असतं आणि वेव्ह नेचर पण असतं. पण तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो, ऐका. लाईट थोडक्यात साऊंड सारखीच आहे. लाईट ही ट्रान्सवर्स वेव्ह असते, साऊंड ही लॉन्जिट्युडनल वेव्ह असते, पण ती वेव्हच आहे. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात आलं तर कुठलीही वेव्ह असेल तर ती अशी जाते थोडक्यात, बरोबर आहे का? याच एक वरचा भाग आणि एक खालचा भाग मिळून एक वेव्हलेंथ तयार होते. आणि एका सेकंदात किती वेव्हलेंथ तयार होतील, किती वेव्हलेंथ तयार होतात, किती ऑसिलेशन्स होतात, याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. आणि प्रत्येक वेव्हची कॅरेक्टरिस्टिक्स असते त्याची फ्रिक्वेन्सी. मी पुन्हा शब्द वापरतोय, फ्रिक्वेन्सी. आपण मोजतो ना 15 हर्ट्ज, 16 हर्ट्ज, हा, दॅट इज द फ्रिक्वेन्सी. हर्ट्ज हे त्याचं युनिट आहे. ओके. आता मला काय म्हणायचंय बघा, समजा साऊंड आहे, साऊंड, तर 20 हर्ट्ज, मी शब्द इथं लिहिलाय, अक्षर इथं लिहिलंय, 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज. मी काय म्हणतोय बघा, 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज ही ह्युमन ऑडिएबल रेंज आहे. म्हणजे आपणाला जे आवाज ऐकायला येतात ना ते कुठल्या रेंज मधले येतात, 20 हर्ट्ज पासून स्टार्ट होतं, आपल्याला ऐकायला सुरुवात होते. आणि कुठेपर्यंत ऐकू शकतो आपण, 20 किलो हर्ट्ज पर्यंत ऐकू शकतो. तिथनं पुढच्या साऊंड वेव्हज आपल्याला ऐकायला येत नाहीत, या त्या असतात त्या ऑडिएबल म्हणायचं त्याला. याला काय म्हणायचं, ऑडिएबल, ऐकायला येणाऱ्या. याच्या खालच्या असतात त्याला इन्फ्रासॉनिक. इन्फ्रासॉनिक,
इन्फ्रासॉनिक म्हणजे काय, ज्या साऊंड वेव्हज आहेत पण त्या ऐकायला येत नाहीत. बरोबर आहे. नंतर इथनं पुढच्या असतात त्या अल्ट्रासॉनिक. याला काय म्हणायचं, अल्ट्रासॉनिक. तुम्ही पोटाचा काय विकार झाला तर आपण जातो बघा, ते हे करतात, काय म्हणतात त्याला, सोनोग्राफी. ऐकलाय का शब्द सोनोग्राफी? तिथं जे आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये ज्या रेज सोडतात त्या अल्ट्रासॉनिक वेव्हज असतात. त्या ऐका येतात का आपल्याला? नाही, कारण की आपली ह्युमन ऑडिओबिलिटी रेंज त्याच्या माग आहे आणि त्याची पेनिट्रेटिंग पॉवर असते, त्यामुळे ते पोटातलं आपल्या चित्र तयार करतं. दॅट इज द कन्सेप्ट. ते काय जाऊ द्या नंतर. पण विच इज कॉल्ड ॲज अल्ट्रासॉनिक. आता लाईटचं पण सेम असं आहे. एका ठराविक फ्रिक्वेन्सीची, आय डोंट नो ती फ्रिक्वेन्सी काय आहे, अराउंड काय असेल माझ्या आता लक्षात नाही, तुम्ही वाटले सर्च करा. तर एका ठराविक फ्रिक्वेन्सीची लाईटच आपल्याला दिसते. म्हणजे जी आता दिसते ना बाहेर व्हाईट लाईट, ज्याच्यामुळे तुम्ही दिसताय मला, मी दिसतोय तुम्हाला, दॅट इज ऑल कन्सेप्ट. ही फक्त ठराविक फ्रिक्वेन्सीच आपल्याला दिसते. ठराविकच फ्रिक्वेन्सीची लाईट असते ती विजिबल असते. जसं इथं ऑडिएबल तसं इथं विजिबल. ही लाईट आपल्याला दिसते आपल्याला, बरोबर. ही दिसत नाही, पण ही विजिबल पेक्षा फ्रिक्वेन्सी कमी असते, म्हणून याला इन्फ्रारेड म्हणायचं. इन्फ्रारेड म्हणजे काय माहितीये का बाळांनो, की जी लाईट वेव्हच आहे पण ती आपल्या डोळ्याला दिसत नाही, समजते. आणि जी याच्यापेक्षा जास्त आहे ती पण दिसत नाही, त्याला म्हणायचं अल्ट्राव्हायलेट. अल्ट्राव्हायलेट लाईट. तुम्ही ड्रॉन डान्स बघितला असेल, ट्रॉन डान्स म्हणतात बघा. हा, लाईट घालवतात आणि काही कपडे घालून येतात, ते नुसतं तेवढंच चमकतं रेडियम. हा, त्यावेळी ज्या लाईट वापरल्या जातात त्या अल्ट्राव्हायलेट वापरल्या जातात, ज्या डोळ्याला दिसत नाही. त्यातलं फक्त रेडिएशन काही ठराविकच दिसतात आपल्याला, विच इज कॉल्ड एज अल्ट्राव्हायलेट लाईट. अल्ट्राव्हायलेट, इन्फ्रारेड. इन्फ्रारेड म्हणजे विजिबल पेक्षा फ्रिक्वेन्सी कमी, अल्ट्राव्हायलेट म्हणजे विजिबल पेक्षा फ्रिक्वेन्सी जास्त. विजिबल म्हणजे जी डोळ्याला दिसते ती फ्रिक्वेन्सी, जी आपली ह्युमन कॅपॅसिटी आहे दिसण्याची, त्या फ्रिक्वेन्सीची लाईट. कळलं का? म्हणजे तुमची जी फायर आहे ती वेगवेगळ्या प्रकारच्या रेडिएशन्स बाहेर टाकते. तुम्हाला दिसणारे, न दिसणारे, दिसणाऱ्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचे, दिसणाऱ्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचे. म्हणून तिथे लिहिलंय द डिव्हाइस दॅट डिटेक्ट इन्फ्रारेड, बरोबर, अल्ट्राव्हायलेट अँड विजिबल रेडिएशन प्रोड्यूस्ड बाय फायर. समजलं का? क्लिअर झाली का कन्सेप्ट ही? हॅलो, समजलं का? हो सर. ओके, छान छान. नेक्स्ट, मग पुढे जाऊया. नेक्स्ट पॉइंट आहे 4 वायर स्मोक डिटेक्टर. ओके, 4 वायर स्मोक डिटेक्टर हा एक प्रकारचा स्मोक डिटेक्टर आहे, जो आपण डिटेल मध्ये वरती बघणार पण आहे. A smoke detector which initiates an alarm condition on 2 separate wires, दोन वेगवेगळ्या वायर्सवर, अपार्ट फ्रॉम 2 पॉवर लीड्स, 2 पॉवर लीड पेक्षा सोडून, सॉरी अपार्ट म्हणजे सोडून, तो काय करतो 2 सेपरेट वायरवर काय करतो, इनिशिएट करतो अलार्म, म्हणजे अलार्म वाजवतो. ओके, त्याला 4 वायर स्मोक डिटेक्टर म्हणतात. कसा असतो ते वर बघणार आहे आपण, ते बघितल्यावर आपल्याला हे लक्षात येईल. हा, जस्ट आपण तिची डेफिनेशन आहे ती बघितली, आता त्याचं सगळं थेरॉटिकल आहे ते वरती बघणार आहे आपण. हीट डिटेक्टर, ही डेफिनेशन पार्टच पाहिजे तुम्हाला. मी तुम्हाला 2 डेफिनेशन सांगतोय बाळांनो ह्या आत्ताच्या. एक फायरची पार्ट पाहिजे, नेक्स्ट फ्लेम डिटेक्टरची पार्टच पाहिजे, बरोबर. आणि आता येतोय आपला हीट डिटेक्टर, हा सुद्धा पार्टच पाहिजे आपल्याला. इंटरव्ह्यू साठी गेला, कुठं गेला, पेपर मध्ये म्हणा, महत्वाचा पॉइंट आहे. हे लिहून काढायचंय, हे लिहून काढायचंय, या ज्या महत्वाचे आहेत ते लिहून काढायचे. अ डिव्हाइस दॅट डिटेक्ट ॲबनॉर्मली हाय टेम्परेचर. ॲबनॉर्मली शब्द काय? ॲबनॉर्मली म्हणजे रेग्युलर नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादी किचन आहे, त्या किचन मध्ये ऑलरेडी कुकिंग वगैरे होते, त्यामध्ये इथं टेम्परेचर असणारच आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं बघा,
हा, मी तर आता तुम्हाला टीच करतोय, फॅन नाहीये चालू त्यामुळे गरमते, बरोबर, हीट आहे इथं. याच्यापेक्षा जास्त जर हीट असेल म्हणजे जी एक्सेप्टेड नाही नाही अशा डिटेक्टरला आपण काय म्हणतो बाळांनो, हीट डिटेक्टर. द डिव्हाइस दॅट डिटेक्ट ॲबनॉर्मली हाय टेम्परेचर, शब्द लक्षात ठेवा, ॲबनॉर्मली हाय टेम्परेचर और रेट ऑफ टेम्परेचर राइज, अचानक डिग्री ऑफ टेम्परेचर इज increases, there will be sudden rise in temperature. The heat detector detects that change and signal the alarm that could be there is a fire. कारण की फायर जर झाली तर तिथे हीट बाहेर येणार आहे आणि ती हीट न टेम्परेचर राईज करणार आहे, साहजिकच आपल्याला सापडणार आहे. लक्षात येते? ओके, लक्षात आली डेफिनेशन. नंतर येतोय इनिशिएटिंग सर्किट. जे काय करतात हे मी सगळं डिटेलमध्ये सांगत नाही, तुमचं पण डोकं दुखेल. इनिशिएटिंग सर्किट म्हणजे जे काय करतं, इनिशिएट करतं ऑटोमॅटिकली किंवा मॅन्युअली. द सर्किट विच ट्रान्समिट अँड अलार्म सिग्नल इनिशिएट मॅन्युअली और ऑटोमॅटिकली, सच ॲज फायर अलार्म बॉक्स. कुठल्याही डिटेक्टर मधलं काय करतो, तो इनिशिएट करतोय सिग्नल, त्याला इनिशिएटिंग सर्किट म्हणायचं. ठीक आहे, नथिंग टू इम्पॉर्टंट इन दिस. इनिशिएटिंग डिव्हाइस, जे डिव्हाइस काय करते, इनिशिएट करते, त्याला इनिशिएटिंग डिव्हाइस म्हणायचं. इनिशिएटिंग डिव्हाइस सर्किट लूप, installation and design. All systems shall be installed in accordance with the specification and standard provided by authority having jurisdiction. जे काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स प्रमाणेच काय केलं पाहिजे, त्याचं इन्स्टॉलेशन आणि डिझाईन केलं पाहिजे. ओके. इंटेलिजंट system for smoke detector, a system smoke detector capable to communicating information about smoke condition as its location to control unit. This type of detector typically communicate a unique identification address along with analog signal which indicates the level of smoke at its location. आता काय याचा अर्थ सांगतो, मी वाचून काढलं, अर्थ सांगतो. आपला जो डिटेक्टर होता मागाशी स्मोक डिटेक्टर, तो काय होता की स्मोक वाढत वाढत गेला की तो अचानक काय करायचा, अलार्म वाजवायचा. ठीक आहे, आता सगळं स्मार्ट व्हायला लागलं, बरोबर आहे का. आता हा काय करतोय, तिथं स्मोक किती आहे हे प्रत्येक वेळी दाखवतोय. म्हणजे पहिलं कसं होतं, फॅन लावला थंड वाटायला लागलं, विषय संपला, फॅन फिरायला लागला. पण आता एसी आला, नवनीत म्हणल्याच मला परवा, सर एसी बसवून घ्या. एसी काय करतो, आपल्याला पाहिजे एवढं काय करतो, कूलिंग देतो. दिस इज कॉल्ड एज स्मार्ट इंटेलिजंट, बरोबर आहे की नाही. 24 डिग्री सेल्सिअस पाहिजे मला, 20 डिग्री सेल्सिअस पाहिजे, हे मी सेट करू शकतो त्याच्यावर. तसंच हा स्मोक डिटेक्टर काय करतोय, ऍट अ पर्टिक्युलर टाइम किती स्मोक आहे त्याचं कम्युनिकेशन करतोय कंट्रोल युनिटशी. तिथले आपण मगाची कंट्रोल युनिट काढलेलं ना, त्याच्याशी डायरेक्ट काय करतोय, कम्युनिकेट करतोय. मग आपल्याला समजतंय हा कमी आहे, हा मीडियम आहे, हा आता जास्त व्हायला लागलाय, आता आपण तिथे गेलं पाहिजे बघायला. म्हणजे अलार्म वाजवायची गरज नाही. लक्षात येते का. आणि हे अॅनालॉग सिग्नल न पाठवलं जातात. अॅनालॉग सिग्नल म्हणजे ह्या साइन वेव्ह. डिजिटल सिग्नल म्हणजे आपले जे असतात ना ऑन ऑफ वाले, विच इज कॉल्ड एज बायनरी डिजिटल सिस्टीम. दिस इज द अॅनालॉग सिस्टीम. ते होईल हळूहळू तुम्हाला. नंतर आयोनायझेशन स्मोक डिटेक्टर, डेफिनेशन लिहून काढायचे, व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. मी सांगितलं होतं की स्मोक डिटेक्टर मध्ये आयोनायझेशन स्मोक डिटेक्टर हा खूप महत्वाचा आहे आणि तो बाळांनो चांगला तुम्ही लिहूनच ठेवा. अॅन आयोनायझेशन हे मोठा असलं तरी आता हे समजून घेऊया, कारण की हा महत्वाचा पॉइंट आहे. अॅन आयोनायझेशन स्मोक डिटेक्टर 32 नंबरचा आहे, जो महत्वाचा आहे, तुम्हाला लिहून पण काढायचा आहे. An ionization smoke detector has a small amount of radioactive material, ज्याच्यामध्ये एक रेडिओ मटेरियल असतं. रेडिओ म्हणजे which have capability to radioactive radiations, जो रेडिएशन्स इमिट करू शकतो. युरेनियम, रेडियम असे आहेत जे हायर ॲटॉमिक नंबरचे आहेत. ठीक आहे. The ionization smoke detector has a small amount of radioactive material that ionize the air in sensing chamber. Thus
rendering it conductive and permitting a current to flow between two charged electrodes. जेव्हा आयन्स तयार होतील तेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स असतात, त्यामुळे काय होणार, पोटेन्शियल डिफरन्स तयार होणार आणि त्यातून काय होणार, करंट. This gives the sensing chamber an effective electrical conductance. When smoke particle enters the ionizing area, they decrease the conductance of the air by attaching themselves to the ion, causing reduction in mobility. When the conductance is less than determined level, the detector responds. आता मी तुम्हाला सांगू, हे सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो. बघा, आयोनायझिंग डिटेक्टर काय करतोय ते बघा. आयोनायझिंग डिटेक्टर काय करतोय ते बघा. आयोनायझिंग डिटेक्टर काय करतो माहिती आहे का, समजा हा आयोनायझिंग डिटेक्टर आहे, याच्यामध्ये एक रेडिओ ऍक्टिव्ह शब्द वापरा, हा छोटासा रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट आहे. कोणता वापरतात ते पण आपण बघणार आहे, नाव पण त्याचं बघणार आहे, एमसीक्यू ला विचारलं जातं किंवा इंटरव्ह्यूला विचारलं जातं. ठीक आहे, मी त्याचं नाव पण सांगेन, डोंट वरी. आता आपण जस्ट त्याला काय म्हणूया, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट मध्ये. हा काय करतो, इथे एअर घेतो, ह्यात आली एअर आली. एअर आल्यानंतर काय होणार बाळांनो, एअर ह्या रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंटच्या सानिध्यात आल्यामुळे त्याचं आयोनायझेशन होणार. आयोनायझेशन, आयोनायझेशन म्हणजे काय, एक पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार आणि एक निगेटिव्ह चार्ज तयार होणार त्या एअरचाच. म्हणजे इकडं पॉझिटिव्ह तयार झालं, इकडं निगेटिव्ह तयार झालं, विच इज कॉल्ड ॲज आयोनायझेशन. सिंपल आहे. आता इकडं पॉझिटिव्ह तयार झालं, इकडे निगेटिव्ह तयार झालं की यातनं करंट वाहतो, कारण की आपल्याला माहित आहे करंट काय कुठं कुठं वाहतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह वाहतो. समजतंय. आता हे कंटिन्यू चालू आहे, बरोबर. आता आला स्मोक, स्मोक आला, स्मोक येऊन या चार्जेस वर बसतो, ह्या आयन्स वर जाऊन बसतो. त्यामुळे काय होतं, आता तुम्ही मोकळं पळताय, तुम्ही चांगलं पळणार, तुम्हाला 10 किलोचं पोतं बांधलं मागं पळायला लावलं, जमेल का, त्या स्पीडने जमणार आहे का, नाही जमणार. मोबिलिटी कमी होते. हा, मी एकदम सिंपल भाषेत सांगितलं तुम्हाला. ते काय होतात, याला जाऊन अटॅच होतात, अटॅच झाल्यामुळे त्यांचं मोबिलिटी कमी होते. त्यामुळे हा करंट आहे, जो पहिल्यांदा उदाहरणार्थ 10 एम्पियर येत होता, एवढा नाही येणार, मायक्रो एम्पियर मध्ये येणार, खूपच लहान येणार, मायक्रो एम्पियर म्हणूया, किंमत बघूया 10. पहिला 10 येत होता, आता याला लागला 2च. बरोबर आहे का, कारण कमी झाला. मग ठराविक ह्याला तू सेट करणार, 5 पेक्षा कमी आला की अलार्म वाजणार. आता 2 आला म्हणजे अलार्म वाजणार. लक्षात येते. 10 ते 5 काय फरक पडतोय का, नाही पडत. पण 5 पेक्षा कमी झाला तर अलार्म वाजणार. सिंपल. तुम्ही ह्या डेफिनेशन मध्ये त्याचं वर्किंग पूर्ण बघून घेतलं. काय करतो आयोनायझिंग स्मोक डिटेक्टर, तर त्यामध्ये काय असतं, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट असतो. काय असतो बाळांनो, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट. ओके. जो काय करतो, एअर मधून, एअरला तिथं आणून, म्हणजे एअर मध्ये आयोनायझेशन करून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स तयार करतो. सिंपल आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स तयार झाल्यामुळे त्याच्यामधून करंट पास होतो. बरोबर. आता जेव्हा स्मोक येईल तेव्हा तो त्या आयनवरला जाऊन काय होणार आहे, अटॅच होणार आहे. त्यामुळे काय होईल, त्याची मोबिलिटी कमी होऊन करंट डिक्रीज होतो. आणि एका ठराविक व्हॅल्यूच्या खाली गेला करंट की काय करतो, अलार्म इनिशिएट होतो, म्हणजे वाजायला लागतो. समजलं का मानो, कुणाला समजलं नाही असं आहे का? नवनीत, समीरन, शुभम, सुमित, अतुल. हो सर, समजले. नक्की.
छान. समीरनला समजलं, अतुलला समजलं. सुमित येते का रे बाळा लक्षात थोडं थोडं? हो येते. ओके गुड. मग याला म्हणायचं काय? स्मोक डिटेक्टर. स्मोक डिटेक्टर आहेत, भरपूर आहेत, पण ह्यातला हा कुठला? आयोनायझिंग. आणि सगळ्यात महत्वाचा आहे बाळांनो हा आपल्याला ऍज पर सिलेबस. ओके, त्यामुळे ही डेफिनेशन लिहूनच काढा तुम्ही. ह्यात सगळीच माहिती मिळाली ना आपल्याला. हॅलो. हा बोला. हॅलो. अतुल काय? डिटेक्टरचं महत्वाचा प्रकार सर दोनच आहेत ना? काय काय तू जरा मेसेज कर की बाळा, आवाज येत नाही माझ्या लॅपटॉपला. डिटेक्टरचं म्हणलं दोनच प्रकार आहेत ना म्हणलं? हो हो हो, स्मोक डिटेक्टर, तसे खूप आहेत पण महत्वाचे. दोन असे नाही, भरपूर आहेत ना बाळा. स्मोक डिटेक्टर आहे, स्मोक डिटेक्टर आहे, हीट डिटेक्टर आहे, फ्लेम डिटेक्टर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा स्मोक डिटेक्टर मध्ये फोटो डिटेक्टर म्हणून एक येतो आणि आयोनायझिंग डिटेक्टर म्हणून एक येतो. लक्षात येते का? हे हळूहळू टाइप्स आहेत, इथं दिलेत बघा. आता हळूहळू आपण खाली बघणार आहे ते. समजतंय का? हॅलो सर. हा, आयोनायझेशन डिटेक्टरचं जास्त काम कुठं होतं सांगा की? आयोनायझेशन डिटेक्टरचं काय म्हणलं? जास्त कोणत्या ठिकाणी वापरतात? आयोनायझेशन डिटेक्टर जिथं स्मोकचं प्रमाण ठराविक म्हणजे सेन्सिबल एरिया असेल, एखादी कंपनी आहे ज्याच्यामध्ये कंबस्टाईल मटेरियल जास्त आहे, तिथं वापरला जाणार हा. कारण की तो काय करतोय, लगेच तुला डिटेक्ट करतोय ना. करंट कमी झाला एका ठराविक लेवलच्या की लगेच तो काय करतोय, अलार्म वाजवतोय. जर तू एखाद्या कंपनीमध्ये गेलास, म्हणजे कुठली आयटी कंपनी आहे फॉर एक्झाम्पल, आयटी कंपनीमध्ये गरज नाही ना त्याची. बरोबर. ओके, ते आपण डिटेल मध्ये थेअरीत बघून घेऊ. हा, ओके ओके ओके. आता आपण जस्ट त्याच्या डेफिनेशन्स बघतोय, डेफिनेशन कम्प्लीट करून टाकू. तर ही झाली आयोनायझेशन स्मोक डिटेक्टर. हा ही डेफिनेशन महत्वाची आहे, सर्वांनी लिहून घ्यायचे आणि ती वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. नाही कळली मला परत विचारा, मी परत सांगेन. ओके, नेक्स्ट येते लाईट स्कॅटरिंग. लाईट स्कॅटर कशी होते? द ऍक्शन ऑफ लाईट बिंग रिफ्लेक्टेड और रिफ्रॅक्टेड बाय पार्टिकल ऑफ कंबस्शन फॉर काय म्हणतोय नवनीत, काय म्हणतोय बाळ? कशाचं सांगू परत एकदा बाळ? आयोनायझेशनचं परत सांगू एकदा? बरं ठीक आहे, बघा आता. आयोनायझेशन स्मोक डिटेक्टर, बघा, आयोनायझेशन स्मोक डिटेक्टर हा काय करतो? हा एक स्मोक डिटेक्टर आहे. स्मोक म्हणजे काय बाळा? धूर. जो धूर डिटेक्ट करतोय म्हणजे फायर डिटेक्ट करतोय. एखाद्या ठिकाणी फायर झाल्यानंतर त्यातून धूर येणार आहे, तो धूर डिटेक्ट करून तो फायरचा अलार्म देतोय. ओके, त्याच्यामध्ये काय असतं? एक रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट असतं. एक काय असतं? रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट. हा, सबस्टन्स असतो एक रेडिओ ऍक्टिव्ह, जो काय करतो, तिथं जी एअर आहे त्या ह्याच्यामध्ये त्याचं काय करतो? आयोनायझेशन करतो. आयोनायझेशन म्हणजे काय बाळा? एक पॉझिटिव्ह चार्ज तयार करणार आणि एक निगेटिव्ह चार्ज तयार करणार, त्याला आयोनायझेशन म्हणायचं. आयन्स म्हणतो आपण त्याला. मग इकडे सगळे पॉझिटिव्ह आयन्स झाले, इकडे सगळे निगेटिव्ह आयन्स झाले का? बरोबर. आता जेव्हा आयन्स तयार होतात तेव्हा काय वाहतो? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय वाहतो? करंट वाहतो. काय वाहतो? करंट वाहतो. काय? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट वाहतो. मग करंट व्हायला लागला की समजा ह्यातनं 10 करंट जातोय, अंदाजे किती जातोय? 10. बरोबर. आता काय झालं? आला इथं स्मोक, आणि स्मोक पार्टिकल्स म्हणजे जे डस्ट पार्टिकल्स आहेत, स्मोक डस्ट म्हणू शकत नाही, स्मोकचे जे पार्टिकल्स आहेत, कार्बन पार्टिकल्स, ते काय होतात? या आयन्स वर जाऊन चिटकतात. आयन्स वर जाऊन चिटकल्यामुळं त्यांची मोबॅलिटी कमी होते. म्हणजे जे मागाशी इकडून इकडे जात होते का नाही, करंट वाहत होता का नाही, तो कमी होतो. त्यासाठी मी उदाहरण काय दिलं? आपल्याला मोकळं पळायला लागल्यावर आपण पळणार,
पण आपल्यावर 10 किलोचं वजन दिलं आणि पळ म्हणलं, त्या स्पीडनं पळणार आहे का आपण? नाही पळणार. आता हा आयन एकटा होता तेव्हा जात होता, पण त्याच्यावर कार्बनचे काय झाले किंवा ते धुळीकण म्हणजे हे स्मोकचे पार्टिकल्स काय झाले, अटॅच झाले. त्यामुळे त्याची मोबिलिटी कमी होते. मोबिलिटी कमी झाल्यामुळे करंट डिक्रीज होतो, म्हणजे 10 पेक्षा कमी झाला, 10 पेक्षा 8 झाला, 7 झाला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा 5 पेक्षा कमी येईल तेव्हा अलार्म काय होणार, वाजणार. लक्षात येते? 5 पर्यंत ठीक आहे, 5 पर्यंत काय तर धुळीचे कण वगैरे किंवा एखादा इन्सेक्ट येऊन बसला असेल त्यामुळे सुद्धा झालं असेल, काही होऊ शकतं. पण जर 5 पेक्षा कमी झाला तर तो काय होणार, वाजणार. एक ते आपण सेट करणार, ते आपण 8लाच करू शकतो, ते आपण 7ला करू शकतो, कुठेही करू शकतो आपण सेट. ते आपल्या सेट करण्यावर आहे की एका ठराविक व्हॅल्यूच्या, इथे शब्द काय विचार सांगितलाय बघा, वेन द कंडक्टन्स इज लेस दॅन परमिटेड लेवल, एका ठराविक लेवल पेक्षा कमी आला कंडक्टन्स की लगेच काय होतंय, अलार्म वाजतोय. समजलं आता, क्लिअर आलं? ठीक आहे. नेक्स्ट लाईट स्कॅटरिंग म्हणजे बघा, लाईट स्कॅटरिंग म्हणजे काय असतं, हे जो प्रकाश दिसतोय ना आपल्या शेजारी आपण सगळे बघतोय तो प्रकाश आहे, इल्युमिनेशन आहे. ते लाईटचा रे आलाय आणि तो धुळीकणावर पडलाय, लाईटचा रे आलाय आणि तो धुळीकणावर पडलाय, जे धुळीकण हवेत आहेत ना त्याच्यावर पडलाय आणि तिथून इकडे तिकडे उड्या मारतोय, स्कॅटर्ड होतोय, विच इज कॉल्ड एज लाईट स्कॅटरिंग. ऍक्च्युली काय होतं माहिती आहे का, लाईट ही अशी असते, अशी जाऊन अशी जाते, विच इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन. याला काय म्हणायचं, रिफ्लेक्शन. लाईट अशी येते आणि इकडे निघून जाते, याला रिफ्लेक्शन म्हणायचं. पण जर सरफेस असा असेल, खूप वाकडा तिकडा असेल असा सरफेस रफ, तर हे असं येऊन असं जात नाही मागे, कुठे बी जातात, उड्या मारते इकडे. लक्षात येते का, विच इज कॉल्ड एज स्कॅटरिंग. हे प्रकाश जो तयार होतो तो स्कॅटरिंग मुळे होतो. नाहीतर जर हवेत धुळीकण नसते तर आपल्याला प्रकाश दिसलाच नसता, आपल्याला लाईटचे रे असे सरळ येताना वाटले असते. ठीक आहे. द ऍक्शन ऑफ लाईट बिंग रिफ्लेक्टेड ऑर रिफ्रॅक्टेड by particle of combustion for detection by photoelectric smoke detector, the action of light being refracted or reflected, ती एक ऍक्शन आहे लाईट स्कॅटरिंग म्हणजे. लाईन टाइप डिटेक्टर, the device which detection is continuous along a path, एका पाथवर अवलंबून आहे. The typical examples are rate of rise, pneumatic tubing detectors, projected beam smoke detectors and heat sensitive cables. काही हीट सेन्सिटिव्ह केबल्स असतात, ज्या ठराविक हीट त्याच्या अराउंड आली तर त्या काय करतात, सिग्नल देतात, सेन्सिटिव्ह आहेत ना त्या. काही लिस्टेड इक्विपमेंट दिले तिथं, हे काय नाही बघायची गरज आपल्याला. म्युनिसिपल फायर अलार्म सिस्टीम, म्युनिसिपल फायर अलार्म सिस्टीम म्हणजे आपली फायर स्टेशनची फायर अलार्म सिस्टीम. द सिस्टीम ऑफ अलार्म इनिशिएटिंग डिव्हाइसेस, रिसिव्हिंग इक्विपमेंट्स अँड connecting circuits other than public telephone network use the transmit alarm from street locations to public fire service communicator center. सिस्टीमच आहे ही, एक अलार्म सिस्टीम जी आपण म्युनिसिपल फायर स्टेशन मध्ये यूज करतो. हा, हे पाठ पाहिजे. हा शॉर्ट फॉर्म आता पेपरला आला होता बघा मुलांना. NFPA म्हणजे काय, नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशन. नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशन, NFPA, आपल्या नॅशनलची फायर प्रोटेक्शन असोसिएशन. आपल्याला जे नॉर्म येणार आहेत सगळे ते याच्या अंडर येणार आहेत, त्यामुळे हा लॉंग फॉर्म सगळ्यांना माहित पाहिजे. NFPA administrate the development and publishing of codes, standards and other material considering all phase of fire safety. फायर सेफ्टीच्या प्रत्येक गोष्टीत जे कोड्स आल्यात, जे स्टँडर्ड्स आल्यात, ते कोण बघतं, ही क्वालिटी चांगली आहे का, ISO म्हणतो आपण त्याला, काही तर त्याला एक नंबर असतो, बरोबर. तसा हा NFPA हा काय एक ऑर्गनायझेशन आहे, नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशन. लिहून ठेवा. नॉयसन्स अलार्म, अनवॉन्टेड अलार्म आहे. कशामुळे, स्मोक किंवा कुकिंग और सिगरेट्स मुळे. या सिगरेट्स किंवा कुकिंग मुळे जे अनवॉन्टेड अलार्म वाजतात, ज्यांची गरज नाही ऍक्च्युली फायर साठी,
त्यांना आपण नॉइसेन्स अलार्म म्हणतो. अपस्क्रेशन आहे, पार्टिकल कंबशन आहे, ओके, स्पॉट डिटेक्टर आहे, सुपरविजन आहे, झोन, अनवॉन्टेड अलार्म, पुन्हा तेच यायला लागले. 2 वायर स्मोक डिटेक्टर झालंय मगाशी. ओके, म्हणजे बऱ्यापैकी आपण घेतलेले आहेत. हे इथपर्यंत एवढं महत्वाचं आहे, घेऊन टाकलं आपण. NFPA फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता आपण ऍक्च्युली ह्या सगळ्या डेफिनेशन लिहून घेतलेल्या आहेत. तुम्ही ह्या वाचा, त्यातल्या महत्वाच्या लिहून काढा. नेक्स्ट लेक्चर पासन मी याची थिअरी स्टार्ट करणार आहे. थिअरी मध्ये काय काय घेणार आहे ते डिस्कस करतो. आधी सगळं घेणार आहे बाळांनो. सगळा हा फायर अलार्म पूर्णपणे पाक बेसिक पासून आपण सगळा शिकायचा, त्यातलं काहीच ठेवायचं नाही. ही अलार्म सिस्टीम आपल्याला कशाला लागते, काय गरज आहे त्याची, पहिला पॉइंट. त्याची रिस्क असेसमेंट काढायची. नंतर रिव्ह्यू ऑफ बिल्डिंगची बिल्डिंगवर फायर अलार्म सिस्टीम असते. किती हाईटची बिल्डिंग आहे, किती फ्लोअर्स आहेत, एरिया काय आहे, वगैरे वगैरे. फायर कंपार्टमेंट्स बघायचे, डिटेक्शन झोन बघायचे. आणि मग आपण मेन NFPA आहे का इथं, NFPA कोड्स अँड स्टँडर्ड्स. हेच आता आपल्याला झालं ना. NFPA चा लॉंग फॉर्म काय, नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशन. त्यांनी दिलेले हे कोड्स आहेत बघा, आहे का. NFPA 70 नॅशनल इलेक्ट्रिकल कोड आहे का. NFPA 72 नॅशनल फायर अलार्म कोड, हे माहित पाहिजे आपल्याला. NFPA 90A स्टँडर्ड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ एअर कंडिशनिंग अँड व्हेंटिलेशन सिस्टीम. NFPA 92A स्मोक कंट्रोल इन मॉल्स एरिया अँड large areas. NFPA 90A to 92A provides information for use of smoke detector in ducts, HVAC system and smoke control system. हे काय लॉंग फॉर्म असणार आहेत. बिल्डिंग अँड फायर कोड्स, त्याचे सुद्धा काही कोड्स आहेत. ओके, हे सगळे आपण वाचून काढायचे. आणि मग आपण सिंपल पॉइंट कडे जायचं. फायर अलार्म कंट्रोल पॅनल आपण बघितली ना डेफिनेशन, त्याच्यामध्ये बघायचं. हे प्रत्येक आपण जी डेफिनेशन बघितली ती पॉइंट इथे एक्सप्लेन करायचा आहे आपल्याला. हे बघा स्मोक डिटेक्टर आहेत का, ह्याचा प्रश्न होता बघा अतुलचा, किती असतात हे बघ बा. स्मोक डिटेक्टर मध्ये आहेत का 2, फोटो इलेक्ट्रिक डिटेक्टर आणि आयोनायझेशन डिटेक्टर. परत होणार हा आयोनायझेशन तुम्हाला. ठीक आहे, घेऊ मग हळूहळू. बहुतेक मला वाटतं सर्वांना समजलं असेल आज मी बडबडलेलं. तरी सुद्धा टाकतो युट्यूबला. आणि सर्वांनी प्रेझेंट राहावा लेक्चरला. आज छान वाटलं, बऱ्यापैकी आलेत विद्यार्थी. ओके, बाय बाय.